नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण येथील श्रीराम कारखाना या ठिकाणी आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी फलटण तालुका ऊस वाहतूक संघटनेचे सर्व हे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या सन 2025-26 या गळीत हंगामातील आपल्या ऍडव्हान्स डिपॉझिट कमिशन ठरलेल्या धोरणाप्रमाणे ऊस तोडणी वाहतूक बिले व कमिशन डिपॉझिट न मिळाल्याबद्दल हे सर्व सदस्य आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आज या ठिकाणी श्रीराम कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ ही सर्व देणी द्यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे दिली आहे. या ठिकाणी फलटण तालुका ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. दत्तात्रय गणपत पवार. काय तुमच्या मागण्या आहेत? आमची मागणी आहे की आम्ही 25-26 साठी करार केला होता, त्याप्रमाणे आम्ही ऊस तोडणी वाहतूक केलेली आहे. परंतु आमचे गेले 3-4 महिने झाले आमची तोडणीची 2 मस्टर व कमिशन डिपॉझिट हे मिळलेले नाहीत. आम्हाला आता टोळ्यांसाठी पैसे देण्यात आमचे बिगर ॲडव्हान्सचे लोक आहेत, 60% लोक बिगर ॲडव्हान्स आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे जवाहरच्या तोंडाकडे बघून गेले 19 वर्ष आम्ही धंदा केला श्रीराम जवाहरच्या, परंतु यांचा करार मोडल्यामुळं त्यांनी जर श्रीराम आणि जवाहर आमचे देणे गेले 3 महिने वेळोवेळी आम्ही मागितले आहेत. वेळोवेळी आम्ही आता तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलंय? आम्हाला त्यांनी मंगळवारपर्यंत देतो म्हणलेलं आहे, परंतु आम्ही गेले 3 महिन्याचं मागूनही दिलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना तसं निवेदन दिलंय की बाबा तुम्ही सदर मंगळवार म्हणता, आम्ही 7 दिवसाचा त्यांना कालावधी दिला. 7 दिवसानंतर आम्ही जवाहर सहकारी साखर कारखान्यावर आमरण उपोषण करणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी फलटण तालुका ऊस वाहतूक संघटनेचे दुसरे पदाधिकारी आहेत, दत्तात्रय गोपने आहेत. काय तुमची मागणी आहे? प्रशासनाने तुम्हाला काय शब्द दिलाय? नमस्कार. या ठिकाणी सन 2025-26 जो गळीत हंगाम झाला तो जवाहर सहकारी श्रीराम कारखान्याने अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी पूर्ण केला. पण पूर्ण करत असताना त्यांच्या आणि श्रीराम कारखान्याच्या मध्ये करारामध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी करार मोडला असं आम्हाला समजलं. म्हणजे त्यांनी ज्यावेळी करार मोडीत काढतोय सन 2025. आता तुमचे किती येणे बाकी राहिलेत, किती महिन्याचे राहिले आहेत आणि प्रशासनाने काय तुम्हाला शब्द दिलाय? 14,86,00,000 रुपये आता सर्व ऊस तोडणी वाहतूकदारांचे राहिलेले आहेत. 2 मस्टर बिले वाहतुकीची आणि कमिशन आणि डिपॉझिट हे मिळून रक्कम जर या चालू काळामध्ये आमच्या वाहतूकदाराला मिळाली नाही तर वाहतूकदार हा अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे आणि सर्व तरातून या वाहतूकदारावरच अन्याय होत आहे. प्रशासनाला तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय शब्द दिलाय तुम्ही? प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. आमची एकच विनंती आहे की हा ऊस धंद्याचा मूळ कणा हा ऊस वाहतूकदार आहे आणि जर या मूळ कण्यालाच तुम्ही जर वंचित ठेवत असाल तर ऊस तोडणी वाहतुकीचा धंदा भविष्यात अडचणीत आल्याशिवाय. शेवटी काय आश्वासन दिलंय प्रशासनाने? प्रशासनानं आश्वासन दिलंय की मंगळवारी आमची मीटिंग होईल आणि मंगळवार नंतर आम्ही यावर तोडगा काढू आणि जवाहर कारखान्याला हा बांधील आहे देण्यासाठी. ठीक आहे. काय अजून तुम्हाला काय शेवटी आश्वासन दिलं? मला सर्व प्रशासन व आयुक्तालय यांना एकच मागणी करायची आहे की आम्ही शेतकरी आहे, सभासद आहे. विरोधकांना बी एक आव्हान करायचं की बाबांनो, हा शेतकरी आणि हा ऊस वाहतूकदार मोडला तर पूर्ण तालुक्याचं वाटोळ. विरोधकांनी बी थोडं लक्षात द्यावं की तुम्ही विरोध राजकारणासाठी अवश्य करा, परंतु इथं शेतकरी व ऊस वाहतूकदार तोडणीदार यांचे पैसे बाकी आहेत. 17-18 कोटी रुपये देणे आहे, तर ते मिळेल तोपर्यंत तुम्ही राजकारणासाठी विरोध करा, पण ह्या देण्यासाठी विरोध करू नका. सहकारी संस्था चांगली चालावी आणि सगळ्यांची देणी मिळावी हीच आमची प्रशासन व कारखान्याला व्यवस्थापनाला विनंती आहे. नक्कीच फलटण तालुका ऊस वाहतूक संघटना आक्रमक बनलेली आहे आणि श्रीराम कारखान्याने त्वरित त्यांची वाहतूक देणी लवकरात लवकर द्यावी यासाठी सर्व ही सदस्य संघटनेचे आक्रमक बनलेले आहेत. फलटण येथील त्यांनी प्रशासनाला निवेदन दिलेलं असून मंगळवारी याबाबतची फलटण येथील जे कार्यालय आहे त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता श्रीरामचं जे प्रशासन आहे ते या ऊस वाहतूक जे सर्व वाहतूकदार आहेत त्यांना कधी हे सर्व त्यांचे देणी देणार आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी श्रीराम कारखाना फलटण.